खासगीकरणासाठी आणि कामगार संघटनेच्या विविध मागण्यांसाठी आज संपूर्ण भारत बंदची हाक दिली आहे। कोल्हापुरात देखील भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून आज कोल्हापुरातील कामगार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला आहे। मोठ्या प्रमाणात जे कामगार आहेत या या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं तर आपल्याला दिसत आहे। सरकारच्या विरोधात देखील या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देण्यात येते। काय सांगताय, आज भारत बंदची हाक देण्यात आली, मागण्या काय? संपूर्ण देशभर हा संप चालू आहे। संपूर्ण देशामधले गोरगरीब कष्टकरी जनता त्याचबरोबर सर्व व्यवसायातील कामगार हे त्रस्त झालेले आहेत। कारण माझ्या शासनानं केंद्र शासनानं जे काय 4 संहिता आणलेल्या आहेत त्या कामगार विरोधी आहेत आणि त्या कामगारांनी मिळवलेले हक्क हे काढू पाहत आहेत। हे संपूर्ण धोरण केंद्र सरकारचं हे कामगार विरोधी आहे आणि भांडवलशाहीला पोषक आहे आणि म्हणून भांडवलशाहीच्या विरोधात संपूर्ण भारतभर हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये अशा लाखोच्या संख्येने हे मोर्चे निघत आहेत। आता कितीतरी वेळा कामगार संघटनेने आपल्या मागण्या मांडल्या आहेत सरकारकडून, मात्र अजूनही सरकारकडून प्रतिसाद आता मिळाला नाही। आता काय सांगताय, आताच्या मागणीसाठी सरकारचं काय लक्ष वेधणार? मोदी सरकारची आर्थिक धोरणं ही कामगार कर्मचाऱ्यांच्या विरोधात आहेत। सातत्यानं या देशातल्या कामगार संघटना आपल्या मागण्या त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतायत, पण कामगार मंत्री बोलत नाहीत, पंतप्रधान बोलत नाहीत, कुठलाही मंत्री बोलत नाही। उलट ज्या मागण्या आम्ही केल्याच नव्हत्या ते कामगार कायदे रद्द करायचे, जनसुरक्षा विधेयक सारखं कामगारांच्या चळवळी दडपणारं विधेयक आणायचं, सर्व क्षेत्रामध्ये कंत्राटीकरण करायचं, सर्व नफ्यातल्या सार्वजनिक उद्योगांचं खाजगीकरण करायचं, रेल्वे असेल, विमा असेल, बँक असेल किंवा इव्हन संरक्षण क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये अदानी अंबानीला वाव देण्याचा प्रयत्न सुरू आहेत आणि ते त्यांच्या दबावाखाली कामगार कायदे बंद करण्याचं, मुडीत काढण्याचं कारस्थान मोदी सरकारनं केलेलं आहे। गेली 5 वर्ष आंदोलन सुरू आहे म्हणून त्यांनी संहिता केलेल्या आहेत पण लागू केलेल्या नाहीत। लागू करण्याचा प्रस्ताव त्यांनी आता आणलेला आहे। एप्रिलमध्ये सर्व देशातल्या राज्यांच्या कामगार सचिवांची बैठक घेतली आणि लागू करणार म्हणून सांगितलं। त्याला विरोध करण्यासाठी हा संप आहे आणि याच्यामध्ये सर्व संघटित, असंघटित, शासकीय, निमशासकीय, औद्योगिक क्षेत्रातले आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, जे 1 कोटीपेक्षा जास्त योजना कर्मचारी आहेत। या योजना कर्मचाऱ्यांना कामगार म्हणून मान्यता नाही, किमान वेतन नाही, सामाजिक सुरक्षितता नाही, बांधकाम कामगारांचे कायदे मोडीत काढायला लागलेले आहेत। किमान वेतनाचा कायदा, बोनसचा कायदा, प्रॉव्हिडंट फंडाचा कायदा, ESI चा कायदा, सगळे 29 कायदे मोडलेले आहेत। ते पुनर्स्थापित झाले पाहिजेत, ही सर्वात महत्वाची मागणी आहे आणि नफ्यातल्या उद्योगांचं खाजगीकरण होता कामा नये। ज्या लाखो जागा सरकारी निम सरकारी क्षेत्रात राखीव आहेत, रिक्त आहेत, त्या भरा, कायमस्वरूपी भरा। तरुणांना रोजगाराची आवश्यकता आहे। शिकलेले तरुण तरुणी आज उपलब्ध आहेत पण त्यांना काम देत नाही सरकार, त्याच्या विरोधात हा लढा आहे। कंत्राटीकरण करू नका, सर्व क्षेत्रामध्ये कंत्राटीकरण सुरू आहे। खरं म्हणजे केंद्र सरकार, भाजप असं म्हणतं की आम्ही सामाजिक सुरक्षेचा विस्तार केलेला आहे, पण केंद्र सरकारच्या अखत्यारीत 80 लाख कर्मचारी आहेत, त्यांना एकही सामाजिक सुरक्षितता नाही आहे। महाराष्ट्राच्या देवेंद्र सरकारने ते कायदे लागू करण्याची नियमावली बनवलेली आहे, मंत्रिमंडळामध्ये त्याला मान्यता दिलेली आहे, ती मान्यता रद्द केली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये हे कायदे चालणार नाहीत। कामगार संघटना संयुक्त कृती समितीबरोबर चर्चा केली पाहिजे आणि मगच ते लागू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणून महाराष्ट्र सरकारला पण हा इशारा देण्यासाठी आजचा लढा आहे। आमची अशी भूमिका आहे की जोपर्यंत कायद्यांची पुनर्स्थापना होत नाही, जोपर्यंत कामगार कर्मचाऱ्यांच्या, पेन्शनरांच्या प्रलंबित मागण्यांच्या बद्दल केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार सकारात्मक धोरण घेत नाही, तोपर्यंत हा लढा सातत्यानं चालू राहणार आहे आणि हा सर्व क्षेत्रातल्या कामगार कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा लढा आहे। हे या लढ्याचं यश आहे, हे सरकारने ध्यानात घ्यावं, नाहीतर या जनतेशी या सरकारची गाठ आहे। ज्यांना सत्तेवर या लोकांनी बसवलेलं आहे त्यांना पायदळी तुडवण्यासाठी सुद्धा हा कामगार एकजुटीनं लढल्याशिवाय राहणार नाही। आता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आहे तो जाणार आहे आणि ज्या कामगारांच्या मागण्या आहेत ते सरकारनं मान्य कराव्यात अशी मागणी या एकंदरीत संघटनेकडून करण्यात येते। मात्र आतापर्यंत गेली 5 वर्ष झालं संघटनेकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आली। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी देखील
आणखीन आंदोलन करण्यात आलेत, मात्र अद्यापही सरकारकडून सक्रिय प्रतिसाद आहे तो मिळालेला नाहीये. मात्र आजचं आंदोलन आहे ते संपूर्ण भारत बंद आंदोलन आहे. यापुढे पाहावं लागेल की सरकारची नेमकी भूमिका काय असणार आहे. कॅमेरामन आकाश कांबळे सोबत मी अमृता पवार, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर.